नमस्कार मंडळी, आज आपण हेल्दी आणि खमंग अशी ज्वारीची चकली बनवणार आहोत। पचायला हलकी आणि दिवाळी फराळीसाठी परफेक्ट रेसिपी आहे। अगदी कमी साहित्यामध्ये पण खुसखुशीत आणि मस्त अशी चवदार ही ज्वारीची चकली तयार होते। करायला अगदी सोपी असल्यामुळे तुम्ही ही सहज करू शकता। चला तर सुरुवात करूयात। आता इथे पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी तापत ठेवलेलं आहे। यानंतर आपण भाकरी करण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो तेच पीठ इथे मी चकली बनवण्यासाठी वापरणार आहे। अगदी पटकन आणि झटपट ही चकली तयार होते। एका कपाने 4 कप इथे आपण ज्वारीचं पीठ घेऊयात। आता तुम्ही जर इथे सांगितलेलं प्रमाण योग्य वापरलं तर तुमची चकली अजिबात चुकणार नाही। 100% एकदम खुसखुशीत आणि छान होईल। आता इथे एका पोहे खाण्याच्या चमच्याने 1.5 चमचा इथे यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। हा चमचा थोडासा मोठा आहे, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या। आता अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे आणि त्याच चमच्याने इथे 2 चमचे आपण पांढरे तीळ घालूयात। हे सगळं साहित्य एकाच चमच्याने घ्यायचं, म्हणजेच आपली जी चकली आहे ती अगदी परफेक्ट होती। आता इथे ओवा जो आहे तो या चमच्याने 1 चमचा भरून आपण घ्यायचा आणि त्यानंतर तो हातावर छान असा कुस्करून घालायचा। म्हणजे ओव्याचा जो स्वाद आहे तो अगदी छान आपल्या चकलीमध्ये उतरतो आणि आपली चकली एकदम चवीला छान लागते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठाचे प्रमाण हे सुद्धा चकलीमध्ये योग्य असेल तर चकली चवीला अप्रतिम लागते। आता इथं ज्या चमच्याने आपण तिखट घातलं होतं त्याच चमच्याने 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच चमच्याने आपण यामध्ये 4 चमचे थंड तेल घालायचं। आता हे जे तेल आहे ते मी पूर्णपणे एकदम गार वापरलेलं आहे। तुम्ही अगदी थोडंसं कोमट करून वापरलं तरी सुद्धा चालेल। 4 कप पिठासाठी 4 छोटे चमचे तेल जे आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे कमी जास्त करू शकता। आता हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला हाताने छान अगोदर मिक्स करून घ्यायचं। म्हणजे मीठ, तिखट, हळद हे पूर्ण साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। हे पूर्ण छान हाताने मिक्स करून घेतलं की तेलाचं पूर्ण प्रमाण जे आहे ते सगळं एकदम सारखं चकलीला येतं। आता ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने इथे मोजून 2 कप यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला मी शेवटी सांगेलच किती पाणी लागलं, पण त्या अगोदर इथे 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि यानंतर हे छान हाताने मिक्स करून घेतलं। आता हे पाणी खडखडीत गरम असल्यामुळे याला अगोदर एका चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं। आता मला तिथे 1.5 कप जे पाणी आहे ते अगदी कमी वाटत होतं, म्हणून अर्धा कप पाणी यामध्ये आणखी घातलेलं आहे। पाण्याचे प्रमाण घालताना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। आता इथं मला 2.5 कप पाणी पूर्णपणे लागलेलं आहे। इथे बघा मस्त छान असं पीठ भिजून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि याला 5 ते 10 मिनिटं छान भिजू द्यायचं। 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर बघा आपलं पीठ जे आहे ते अगदी छान असं मस्त भिजलेलं आहे। यानंतर तुम्ही जो सोऱ्या वापरणार आहोत त्याला छान तेल लावून घ्यायचं आतल्या बाजूने, म्हणजे जे चकलीचं पीठ आहे ते अजिबात चिटकत नाही। असंही आपली ज्वारीची जी चकली असते ती अजिबात चिकट होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुरकुरीत आणि कमी तेलकट होते। आता पूर्णपणे छान असा गोळा तयार करून घ्यायचा। भाकरीला ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने ताटामध्ये असा गोळा घ्यायचा, छान मळून घ्यायचा आणि यानंतर तो या सोऱ्यामध्ये घालायचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक टीप लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण या सोऱ्यामध्ये जे पीठ टाकणार आहोत त्या अगोदर ते आपण भाकरीला जसं मळून घेतो तसं अगदी छान असं मळून घ्यायचं आणि मग घालायचं। म्हणजे चकली पडायला अगदी छान होते आणि अजिबात तुटत नाही। अगदी एखाद दुसरी चकली जर तुमच्याकडून मोडली तर अजिबात घाबरून जायचं काम नाही, कारण ही जी चकली आहे ती अगदी छान होतेच आणि एकदम मस्त लागते। आता इथे बघा मस्त अशा छान सारख्या आकाराच्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि यावर आपण चकली पाडून घेऊयात। चकली अगदी पटापट पडते, कारण एकसारख्या जर आपण प्लेट घेतल्या तर चकलीचा जो आकार आहे तो सगळ्या एकसारखा येतो। मस्त असं चकली पाडून घेतल्यानंतर त्याचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं। म्हणजेच ज्यावेळेस आपण चकली तेलामध्ये टाकतो त्यावेळेस ते अजिबात उलगडत नाही, जशीची तशी राहते। इथे बघा मस्त अजिबात आपली जी चकली आहे ती चिकट झालेली नाहीये। मस्त अशी छान कुरकुरीत आपली चकली पटकन तयार होते।
मस्त इकडे कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे. थोडंसं आपण चकलीचं पीठ टाकून बघितलं, ते लगेच वरती आलं म्हणजे तेल छान तापलेलं आहे. आता प्लेटवर टाकल्यामुळे अगदी हातावर घेण्यासाठी पटकन अशी चकली आपल्याला हातात घेता येते आणि अजिबात मोडत नाही. मस्त एक एक करून अशा छान चकल्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनिट अशाच छान तळू द्यायच्या. त्याला अजिबात हलवायचं नाही, म्हणजेच चकली जी आहे ती अगदी छान मस्त खालच्या बाजूने तळते आणि मग ज्यावेळेस आपण खालीवर करतो त्यावेळेस ती अजिबात मोडत नाही. आता एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, ती म्हणजे चकली तळत असताना गॅसची फ्लेम ही अजिबात हाय करायची नाही. अगदी मीडियम फ्लेमवर पूर्ण चकल्या आपण तळून घ्यायच्या. चकली तळत असताना जास्त घाई गडबड करायची नाही, कारण चकली जर जास्त प्रमाणात तळली तर ही पटकन करपते. त्यामुळे अगदी छान असं सोनेरी रंग येईपर्यंत ही चकली आपल्याला तळून घ्यायची. इथे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे असा रंग येईपर्यंत तुम्ही चकली तळून घ्यायची, म्हणजेच आपली चकली एकदम छान तळते आणि चवीला सुद्धा कुरकुरीत लागते. इथे आपल्या सगळ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.